कॅल्शियम डिफिशियन्सी हा आजकाल खूप कॉमन प्रॉब्लेम झालाय. आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं की यासाठी आपल्या आहारामध्ये कोणते बदल करायला हवेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही पदार्थ बघणार आहोत जे तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅल्शियमची झीज भरून काढायला मदत करतील. आपल्या शरीराला अनेक मायक्रोन्यूट्रियंट्सची गरज असते. कॅल्शियम हा त्यातील एक सोर्स आहे की जो आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. तर याची सगळ्यात जास्त गरज ही लॅक्टेशन, प्रेग्नन्सी, मेनोपॉज या काळामध्ये असते. या काळामध्ये आपल्या शरीराला पर डे 1500 मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम लागते. कॅल्शियमचा आहारातील महत्त्वाचा घटक तो म्हणजे चुना. म्हणूनच पूर्वीच्या काळी जेवणानंतर पाण्याचा विडा खाण्याची पद्धत होती. यानंतर कॅल्शियमचा दुसरा घटक तो म्हणजे कुळीथ. कुळथाचं सूप, कुळथाचं पिठलं यांचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. यानंतरचा कॅल्शियमचा सोर्स तो म्हणजे मशरूम. तुम्ही मशरूमची भाजी, मशरूमचं सूप याचबरोबर मशरूमचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. त्यानंतरचा पदार्थ तो म्हणजे नाचणी. नाचणी हे आपल्या शरीरातील अस्थिधातू सांधण्याचे काम करते. त्यामुळेच नाचणीचे लाडू, नाचणीची भाकरी यांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. आपल्याला नेहमी माहीत असणारं व ज्याचा आपल्या आहारामध्ये नेहमी समावेश असतो असा कॅल्शियमचा महत्त्वाचा सोर्स तो म्हणजे दूध. 1 ग्लास दुधामध्ये 300 मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. जर तुम्हाला दूध पचायला जड जात असेल तर दुधाचे पदार्थ, लोणी, तूप, पनीर हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. या सगळ्या पदार्थांबरोबरच राजगिरा लाडू, चिया सीड्स यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता की जे कॅल्शियमचे खूप चांगले असे सोर्सेस आहेत. हे सगळे शाकाहारी पदार्थातून तुम्हाला कॅल्शियम तर मिळणारच आहे, पण असे काही मांसाहारी पदार्थ आहेत की जे तुम्हाला कॅल्शियमची झीज भरून काढायला अजून मदत करतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मासे. रावस, बांगडा यांसारख्या माशांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. याचबरोबर इतर माशांमध्येही थोड्या प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम मिळते. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असं आपण नेहमीच ऐकत आलोय. तर कॅल्शियमचा विषय असताना अशा या अंड्याला कसं बरं विसरून चालेल? तर या अंड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. म्हणूनच आपल्या हाडांची झीज भरून काढण्यासाठी अंडं खाण्याचा सल्ला दिला जातो. या सगळ्याबरोबरच चिकन सूप, मटण सूप याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. परंतु जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन तुम्ही त्याच्या सप्लिमेंट्स नक्की घ्या. परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी तपासून पहा व त्यानंतरच त्याच्या सप्लिमेंट्स सुरू करा. कॅल्शियमचा रोल हा आपल्या हाडांच्या बळकटीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर आपल्या ब्रेनचं नर्व्ह कंडक्शनसाठी हे कॅल्शियम खूप मदत करतं. त्यामुळेच कॅल्शियमच्या डिफिशियन्सीकडे दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज या कॅल्शियम सोर्सेसचा समावेश अवश्य करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर अशा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.